तू इथे जज म्हणून तर येतोस दरवर्षी, एक पार्टिसिपंट म्हणून जर तू आज स्टेजवरती असतास तर तुझी पहिली प्रतिक्रिया का असते? श्रेष्ठ महाराष्ट्राची श्रेष्ठ मंगळागौर 2025ला पुन्हा या सेकंड सीझनला येऊन मला ॲक्च्युली आधी बरं वाटतं आहे, ते मला सांगू द्या आधी. कारण की मला फोन आला आणि मी हो म्हणालो ऑफकोर्स. कारण की ते असतो ना, एक हा सीझन असतो जेव्हा एक स्पर्धक म्हणून, एक जज म्हणून ती जी मजा होते ना ती खूप मस्त असते. आणि जो तू प्रश्न विचारला की जेव्हा मी एक स्पर्धक असतो आणि मी त्या रंगमंचावरती वावरत असतो, तेव्हा मला वाटतं माझा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की मी मनापासून जर आनंद घेतला माझ्या नृत्याचा तरच प्रेक्षक आणि जजेस त्याचा आनंद घेऊ शकतील. आणि स्टेप्स 19-20 होत असतात, पण जर तुम्ही त्या तुमच्या परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट सोडला ना तर मला वाटतं तुम्ही जिंकू शकतात किंवा तुम्ही लोकांची मनं जिंकू शकतात. तर मला वाटतं की आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला ती ट्रॉफी प्यारी आहे की लोकांची मनं जिंकणं पण प्यारं आहे किंवा दोन्ही प्यारं आहे. सो ॲज अ कंटेस्टंट मी नेहमी हे असतं की मला ते असतं की प्राईज तो जीत नाही आहे, पण प्रेक्षकांची मनं जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की बघ, नाचतात सगळेच, पण कोणतं तरी एक ग्रुप असा ह्या कार्यक्रमात पण असा एक ग्रुप असतो जो पहिला बक्षीस घेऊन जातो. सो मला वाटतं जे कोणी स्पर्धक आहे त्यांनी लक्षात ठेवा की त्यांनी दिलखुलासपणे नाचा आणि इथून 19-20 होत असतं, पण जर तो इम्पॅक्टफुल असेल तर यू नेव्हर नो. लक्षात ठेवता.